काल सन्माननीय स्थायी समितीने संमत केलेलं बजेट हे महासभेसमोर सादर करण्यात आलं. आनंद याचा आहे की आयुक्तांनी जे काही नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना निधी दिला होता, त्यापेक्षा काही जास्त निधी जो आहे तो विकास कामांसाठी स्थायी समितीने संमत केलेला आहे. त्याचबरोबर काही नगरसेवकांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये असं होतं की आम्हाला ह्या विशिष्ट कामांसाठी काही निधी जादा हवा होता. अर्थातच 4 वर्ष जेव्हा लोकप्रतिनिधी नव्हते, त्यामुळे नागरिकांच्या देखील ज्या अपेक्षा आहेत त्या खूप वाढल्या आहेत. विकास कामं रखडलेली होती प्रशासकीय काळामध्ये आणि म्हणूनच जितका निधी आपण त्यांना देऊ तितका कमी पडेल अशी नाशिक शहराची आत्ताची परिस्थिती आहे. त्याचबरोबर येणारा जो कुंभमेळा आहे त्यात आवश्यक बाबींसाठी कुंभमेळ्याकरता आपल्याला भरघोस असा निधी आपल्याला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार देणार आहे आणि काही कामं त्याचे जोराशोरात सुरू देखील झालेले आहेत. उदाहरणार्थ रामकालपतचं काम अतिशय चांगल्या टप्प्यात सुरू आहे. आपल्याला राम झुला करायचा आहे, त्याचंही काम खूप सुंदररित्या चालू आहे. घाट करणार आहोत. त्याबरोबरच आपल्याला प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकचा कुंभ किती उत्तम करता येईल याचा विचार आणि कुंभमेळा मंत्री श्री गिरीजी महाजन इथे नाशिकमध्ये येऊन पूर्ण प्लॅनिंग आणि आमच्याकडनं इम्प्लिमेंटेशन लोकप्रतिनिधी आणि सर्व नाशिककरांसोबत ते करून घेणार आहेत. तत्पूर्वी नाशिकचं जे पूर्ण वार्षिक बजेट आहे त्याकडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, कारण उत्पन्नाचे जे काही स्रोत आहेत त्यात कशी वाढ होईल याकडे खरं तर काल सभागृहाचं लक्ष होतं. आपण जर बघितलं तर आता गुंठेवारी कायदा आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जे गुंठेवारी प्रॉपर्टीजमध्ये राहतात त्या नागरिकांना आपण प्रॉपर्टी टॅक्समध्ये ऑफिशियली कसं आणता येईल यावर खरं तर काल चर्चा झाली, त्याचा उहापोह झाला, ते पण सांगण्यात आलंय. अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये आपण पाहतोय की सगळीकडे इलेक्ट्रिसिटी असेल, कार्बन क्रेडिट असेल, याच्यावर देखील खूप चांगलं काम सुरू आहे आणि म्हणून नाशिक कुठे मागे राहणार नाही. आम्ही सोलार प्रकल्पावरती पण एक चांगला SOP PPP द्वारे उभारणार आहोत. त्याच्यासाठी काम हे सुरू झालेलं आहे. किती त्याच्यासाठी जमीन लागेल, आमची किती गरज आहे शहर म्हणून आणि आता शहर वाढतं आहे, त्या अनुषंगाने अजून काय काय योजना करता येतील यावर भर असणारे. त्याचबरोबर आपल्या जाहिरात आणि परवाने हा जो विभाग आहे त्याच्यावर काम करायची खरं तर सगळ्या सभागृहाने सूचना केली आणि मी देखील केली की त्यामध्ये जो काही निधी आपल्याला उपलब्ध होतो तो इतर शहरांच्या, इतर महानगरपालिकेच्या तुलनेत कमी होतो. जवळजवळ इथे PCMC असेल, पुणे महानगरपालिका असेल, याचं जर क्षेत्रफळ आपण बघितलं तर ते नाशिकपेक्षा कमी आहे. नाशिक हे विस्तारलेलं आहे आणि त्याचं जाहिरात कडनं येणारा जो महसूल आहे तो खरं जास्त 100 कोटीपेक्षा पुढचा अपेक्षित आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं मुद्रांक शुल्काचे जे काही पेंडन्सीज बाकी आहेत त्याचा खरं तर एक 450 कोटीचा निधी संपूर्ण आपण यात बजेटमध्ये स्थायी समितीने पकडलेला आहे, तो येणं करणार आहोत. आम्ही बॉन्ड्स, म्युनिसिपल बॉन्ड्स रिलीज केले होते. 200 कोटीचे क्लीन गोदावरी बॉन्ड्स होते आणि 200 कोटीचे आपले ग्रीन बॉन्ड्स होते आणि त्या ग्रीन बॉन्ड्सवर खरं तर आम्हाला 100 कोटीला 10 कोटी असं सेंट्रलचा इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे. त्याचबरोबर आम्ही एक अर्बन चॅलेंज फंड ह्यासाठी नाशिक पात्र होत आहे आणि सेंट्रलच्या त्या फंडाचा उपयोग देखील आम्ही करणार आहोत. दिल्लीला पाठपुरावा करून तो अर्बन चॅलेंज फंड जो आहे तो आम्ही आता नाशिक डेव्हलप होतं आहे यासाठी आणणार आहोत. असे अनेक उत्पन्नाचे स्रोत आहे. आपण बघतात की इलेक्ट्रिक पोल आहे त्यावरती अनेक केबलधारक हे केबल्स लावतात आणि त्याला खरं तर 2020 मध्येच मान्यता मिळाली होती, पण त्यानंतर कोरोना आला त्यामुळे ते इम्प्लिमेंट नाही झालं. त्याचा ठराव देखील करण्यात आलेला आहे की ज्या काही केबल्स इलेक्ट्रिक पोलवरनं वापरण्यात येतात त्याला दर पोल 1 रुपया दर दिवस असा एक ठराव खरं तर महानगरपालिकेने गेल्या काळातच केला होता आणि आता त्याची अंमलबजावणी करण्याचे दिवस आले. आपण बघताय की शहरात ऑनलाईन बाईंग आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स खूप वाढलेले आहेत. त्या अनुषंगाने अनेक ट्रॅफिकच्या समस्या देखील आहेत, पण
हे जे व्यावसायिक कर आहेत त्याला कुठे आपण घेत नव्हतो आतापर्यंत. आता प्रोफेशनल टॅक्सेस अलॉंग विथ हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे चालवतात, जसं आपण म्हणतो झोमॅटो आहे, झेप्टो आहे, ब्लिंकिट आहे, यांना खरं लायसन्स फी चार्ज केली पाहिजे असा उहापोह सभागृहात झाला आणि ती आम्ही आता अंमलात आणणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक उत्तम स्रोत खरं तर नाशिक शहरामध्ये उपलब्ध होणार आहे. आपण मागच्या काळात बघितलं की BOTचे काही प्रस्ताव खरं तर 23 जागांवरती महानगरपालिकेने केले होते, पण ते अवलंबात आले नाही आणि ते आता आम्ही पुढे घेऊन जाण्याचा मानस केला आहे. त्याचबरोबर लॉजिस्टिक पार्क असेल किंवा IT हबची संकल्पना देखील गेल्या काळात कॉन्क्लेव्ह घेतला होता. पण या ठोस प्रोजेक्ट्सवर ज्याने खरं तर नाशिकच्या युवकांना चालना मिळेल, एक स्टार्टअप हब आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या मायक्रो एंटरप्रिनरशिपसाठीच्या होणाऱ्या युवकांसाठीच्या ज्या योजना आहेत आणि त्यांना जो काही आर्थिक सल्ला लागतो, हँड होल्डिंग लागतं, कारण आपण पाहतोय की आत्ताच्या युवकांमध्ये आणि युवतींमध्ये खूप कपॅसिटी आहे, त्यांचे प्रोजेक्ट्स खूप चांगले असतात, पण त्यांना हँड होल्डिंग मिळत नाही. खरं तर मार्केटिंगचे इश्यूज होतात किंवा फायनान्सचे इश्यूज होतात आणि त्यासाठी इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेंटर देखील नाशिक महानगरपालिका येत्या काळात उभारणार आहेत. तर असे अनेक आणि चांगले प्रकल्प, शाश्वत प्रकल्प आपण ह्या बजेटमध्ये त्याची नोंद घेणार आहोत आणि आता हे जे स्टँडिंग कमिटीने दिलेलं आहे त्यामध्ये सुधारणा करून ज्या ज्या काही गोष्टी नाशिक शहराच्या दृष्टीने विकासासाठी सुटल्या असतील त्या लोकप्रतिनिधींची कामे खरं तर जी सिंहस्थाशी रिलेटेड असतील किंवा त्या पर्टिक्युलर कामांशी, जसं सिडको सातपूर अंबड एरियाचा एक प्रलंबित विषय होता इंडस्ट्रीजसाठी, त्यावरती देखील आम्ही एक जॉईंट प्रस्ताव बनवलेला आहे आणि तो MJPला पाठवलेला आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे, ज्यामध्ये त्यांचा ड्रेनेज हा जो विषय अलॉंग विथ STP याचा समावेश करण्यात आलेला आहे.